Hello, good afternoon everybody. आवाज येतो का विद्यार्थी मित्र? हॅलो. गुड आफ्टरनून. हा, गुड आफ्टरनून. हा, काय नाव तुमचं? वैभव कुंभार. बरं, ठीक आहे. ओके. तर आज आपलं हे आढावा लेक्चर आहे BA सेकंड इयरचं इकॉनॉमिक्स सब्जेक्ट. पेपर क्रमांक इको 218 आणि इको 219 हे जे आपल्याला BA SY ला इकॉनॉमिक्स स्पेशल मध्ये जे 2 पेपर आहेत, या 2 पेपरच्या अनुषंगानं जो विद्यापीठानं अभ्यासक्रम ठेवलेला आहे, या दोन्ही पेपरच्या समग्र अभ्यासक्रमावर एक आढावा लेक्चर, त्याचा एक धावता आढावा असा आता या लेक्चरमधून आपण घेणार आहोत. यामध्ये काही तुम्हाला शंका कुशंका काही न समजलेला भाग असेल तरी सुद्धा तुम्ही तो विचारू शकता. तर यामध्ये आपला पहिला पेपर जो आहे 218 इको अंशलक्षी अर्थशास्त्र, ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो, या विषयाच्या अनुषंगानं प्रामुख्यानं 3 पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आणि अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये प्रामुख्याने 7 प्रकरणं आहेत. दुसरं जे पुस्तक आहे मागणी, पुरवठा व बाजार या अर्थशास्त्रामधल्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत. या महत्त्वाच्या संकल्पनेच्या अनुषंगानं त्या संकल्पनेच्या संदर्भामधल्या सिद्धांत, डेफिनेशन, टाइप्स वगैरे, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रॉपर्टीज या अनुषंगानं त्यामध्ये 8 प्रकरणं आपणाला साधारणतः अभ्यासायचे असतात. आणि त्याच्यामधलं 3ऱ्या क्रमांकाचं जे पुस्तक आहे त्यामध्ये 7 प्रकरणं आपणाला आहेत. तर या सर्व प्रकरणाच्या संदर्भामध्ये आपण पुस्तक क्रमांक इको 218 मध्ये त्याचा एक साधारणतः धावता आढावा आपण घेणार आहोत. तर यामध्ये प्रामुख्याने अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आणि अर्थव्यवस्था, म्हणजे प्रामुख्याने सब्जेक्ट मॅटर काय आहे अर्थशास्त्राचा, तर त्यामध्ये प्रामुख्याने ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत तर त्यामध्ये येतात की नेमकं अर्थशास्त्र हा विषय आहे, परंतु त्याचा अभ्यास विषय काय. तर या अर्थशास्त्रातल्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत किंवा महत्त्वाचे उपविषय आहेत ते समग्र अभ्यास विषयमधून येतात. सर्वसाधारणपणे आपण विचार केला तर अर्थशास्त्र या सब्जेक्टच्या अंडर किंवा या इकॉनॉमिक्स बॅनरच्या अंडर जवळजवळ 51 पेपर उपविषय यामध्ये समावेश झालेले असतात. हॅलो, हा, काही शंका आहे का? हा बोला. हा, जोरात बोला, काय शंका आहे? आवाज येत नाही, काही शंका आहे का? बरं, असो. हा, स्पीकर थोडं बंद ठेवा कुणाचं, इतर विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतोय. हा, तर यामध्ये प्रामुख्याने जे महत्त्वाचे विषय आहेत ते अभ्यास विषय म्हणून अभ्यासले जातात. म्हणजे ज्या ज्या विषयाचा अर्थशास्त्राशी संबंध येतो ते त्या विषयाचे अभ्यास विषय म्हणून निश्चित होत असतात किंवा निर्धारित झालेले आहेत. बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या विषयाशी संबंध येतो, म्हणून बँकिंग अँड फायनान्स हा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. व्यापाराशी संबंध येतो म्हणून ट्रेड इकॉनॉमिक ज्याला आपण म्हणतो, किंवा त्यामध्ये देशांतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, तो अर्थशास्त्राचा, त्याला इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स किंवा इंटरनॅशनल ट्रेड म्हणून तो त्याचा अभ्यासाचा विषय आहे. औद्योगिक क्षेत्राशी अर्थशास्त्राचा संबंध येतो म्हणून इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स ज्याला औद्योगिक अर्थशास्त्र म्हणतो, तो इकॉनॉमिक्सचा अभ्यास विषय. कृषीशी संबंध येतो शेतीशी म्हणून त्या शेतीचं अर्थशास्त्र किंवा कृषी अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, तो त्याच्याशी संबंधित विषय आहे.
सरकारचा खर्च आणि उत्पन्न, खर्चाच्या बाबी आणि उत्पन्नाच्या बाबी, ज्याला सार्वजनिक आय व्यय असं मराठीमध्ये म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये ज्याला आपण पब्लिक फायनान्स म्हणतो. म्हणजे सरकारचे उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाच्या बाबी याचा सविस्तरपणे जो अभ्यास केला जातो, तो अर्थशास्त्राचा अभ्यास विषय पब्लिक फायनान्स म्हणून त्याच्या अंतर्गत अभ्यासला जातो. त्याचबरोबर वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास इकॉनॉमिक्समध्ये केला जातो, ज्याला समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था असे जे काही अर्थव्यवस्थेचे वेगवेगळे प्रारूप आहेत, ते जे अभ्यासले जातात, ते प्रामुख्याने तोही त्याचा अभ्यास विषय होतो. कामगाराच्या संदर्भामधल्या ज्या काही समस्या आहेत, ते लेबर इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासले जातात, ज्याला श्रमाचं अर्थशास्त्र आपण असं म्हणतो. म्हणजे प्रामुख्याने म्हणजे असे जे काही वेगवेगळे अर्थशास्त्रातल्या ज्या काही संकल्पना, सिद्धांत, गणितीय सूत्रांच्या माध्यमातून अभ्यास जातात, त्यामुळे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स त्याच संकल्पना त्यामध्ये समावेश केला जातात. त्याचबरोबर डायग्रामच्या माध्यमातून, आकृतीच्या माध्यमातून अर्थशास्त्रातले सिद्धांत समजावून सांगितले जातात. अर्थशास्त्रातली परिस्थिती तर तोही भाग आहे. इकॉनॉमेट्रिक्स म्हणून ज्याला मितव्ययिता म्हणतो आपण, तोही अर्थशास्त्राचा अभ्यास विषय ठरतो. त्याचबरोबर संख्याशास्त्राच्या माध्यमातून अर्थशास्त्रातल्या काही संकल्पना समजावून सांगितल्या जातात. त्याला स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स किंवा टेक्निक्स त्यामध्ये अभ्यासलं जातं. म्हणजे हे सगळे जे अर्थशास्त्राशी संबंध येणारे जे महत्त्वाचे विषय आहेत. त्याचबरोबर मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रातल्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत, त्या या महत्त्वाच्या 2 विषयामध्ये येतात. जो की आता आपल्याला सेकंड इयरला अभ्यास आहे, ते प्रिन्सिपल सब्जेक्ट म्हणून याकडे पाहिलं जातं. मूलभूत विषय अर्थशास्त्रातल्या ज्या काही मूलभूत संकल्पना आहेत, अर्थशास्त्रातल्या साधारणतः प्रामुख्याने डिमांड, सप्लाय, कंजम्पशन, इन्कम, कॉस्ट, प्रोडक्शन, युटिलिटी म्हणजे प्रामुख्याने या ज्या काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत, डिस्ट्रीब्युशन असेल, त्याचबरोबर भूमी, खंड, व्याज, नफा म्हणजे हे जे काही उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत आणि त्या घटकांना दिला जाणारा जो मोबदला आहे, त्याच्या संदर्भातले महत्त्वाचे सिद्धांत हे सर्व मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अंतर्गत अभ्यासले जातात. त्याचबरोबर बँकांचे वेगवेगळे प्रकार, बँकांची कार्ये, पैशाच्या संदर्भामधले सिद्धांत, त्याचबरोबर रोजगार असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, दरडोई उत्पन्न या संदर्भामधले सिद्धांत, मागणी, पुरवठा याच्या संदर्भातले सिद्धांत म्हणजे हे सगळे समग्र लक्ष अर्थशास्त्र ज्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो, तर त्यामध्ये अभ्यासले जातात. म्हणजे अशा पद्धतीनं अर्थशास्त्राचे जे काही 50-100च्या आसपास उपविषय आहेत, त्यातले हे महत्त्वाचे 2 विषय जेणेकरून की तुम्हाला BA सेकंड इयरच्या अभ्यास करण्यासाठी त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण अक्षरशः एक टॉपिक वाईज आता यामध्ये आपण थोडी सविस्तर चर्चा करतो आहोत. तर अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आणि अर्थव्यवस्था यामध्ये पहिलाच टॉपिक आहे म्हणजे मूलभूत आर्थिक समस्या. तर असा या संदर्भात तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. आता आपली परीक्षा साधारणतः ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे, MCQ टाईप 4 पर्याय दिले जातात, त्यापैकी अचूक असा पर्याय निवडायचा आहे. ज्याला अशा पद्धतीचे साधारणतः तुम्हाला प्रश्न असतील. तर त्यामध्ये आता मूलभूत आर्थिक समस्या म्हणजे काय? आर्थिक प्रश्न म्हणजे काय? अर्थशास्त्राशी किंवा आर्थिक संकल्पनेशी जे निगडीत प्रश्न असतात, त्यांना आर्थिक प्रश्न. प्रश्न तसे वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तीला किंवा समूहाला किंवा संस्थेला पडत असतात. तर ते प्रश्न प्रामुख्याने सामाजिक असू शकतात, वैचारिक असू शकतात, राजकीय असू शकतात, व्यक्तीशी जीवनाशी निगडीत असू शकतात. तर मग आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, परंतु आर्थिक प्रश्न किंवा समस्या म्हणजे काय? तर ज्या आर्थिक विषयाशी, अर्थशास्त्राशी, आर्थिक व्यवहाराशी ज्या काही समस्या किंवा प्रश्न निगडीत आहेत, त्याला साधारणतः आर्थिक समस्या किंवा आर्थिक प्रश्न म्हणतो. मग यामध्ये प्रामुख्याने मूलभूत आर्थिक समस्या म्हणजे काय? उत्पन्नाच्या संबंधातली असेल, खर्चाच्या संबंधातली संकल्पना असेल, वितरणाच्या संदर्भात, उपभोगाच्या संदर्भात म्हणजे प्रामुख्याने तर ह्या ज्या काही प्रश्न असतात, आता उदाहरणार्थ एखाद्या उद्योग संस्थेला उत्पादन करायचंय, तर नेमकं कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, किती प्रमाणामध्ये करायचं, कोणत्या ठिकाणी करायचं, कोणत्या उत्पादन तंत्राच्या माध्यमातून ते उत्पादन करायचं. म्हणजे अशा जे काही समोर उद्योग संस्थेच्या समोर जे समस्या असतात, त्याला आपण आर्थिक समस्या असं म्हणतो. ज्याप्रमाणे एखाद्या उद्योग संस्थेच्या समोर समस्या असतात, तसंच व्यक्तीच्या समोर सुद्धा समस्या असतात, की व्यक्तीला मिळणारं उत्पन्न आणि करावा लागणारा खर्च. म्हणजे प्रामुख्याने उत्पन्नाची साधनं किंवा उत्पन्न मर्यादित असतं, परंतु गरजा मात्र अनंत असतात. मग उत्पन्न मिळणारं उत्पन्न आणि आपल्याला आवश्यक असणाऱ्या गरजा किंवा वस्तू आणि सेवा
मग याचा व्यक्ती सारासारपणे विचार करून त्याचा मेळ घालत असतो आणि त्या गरजांना प्राधान्यक्रम देतो, की कोणती गरज अगोदर आवश्यक आहे आणि कोणती गरज पूर्तता करायची आणि त्याचबरोबर तसं त्या गरजाला प्राधान्य देऊन त्या सोडवल्या जातात. म्हणजे साधारणतः एका व्यक्तीला साधारणतः एकाच वेळी त्याच्याजवळ जर 4 किंवा 5 प्रकारच्या समस्या असतील, तर कोणती समस्या अगोदर सोडवणं आवश्यक आहे, कोणत्या समस्येला प्राधान्यक्रम देणं आवश्यक आहे, याचा विचार करून प्राधान्यक्रम देऊन व्यक्ती ती समस्या सोडवत असतो. ज्याप्रमाणे व्यक्तीला किंवा समूहाला पण काही समस्या असतात, सामाजिक समस्या समाजासाठी, समूहासाठी पडणाऱ्या त्याच बरोबर एखाद्या गव्हर्नमेंटला आपले राज्य सरकार असतील किंवा एकंदरीत आपले समग्र देशाला युनियन सरकार ज्याला आपण म्हणतो केंद्रीय म्हणजे सरकार, मग त्या गव्हर्नमेंटला युनियन गव्हर्नमेंटला किंवा समग्र अर्थव्यवस्थेला ज्याला आपण अर्थव्यवस्था म्हणतो, तर त्या अर्थव्यवस्थेच्या समोर सुद्धा प्रश्न असतात. तर साधारणपणे अर्थव्यवस्थेच्या समोर कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात? तर किती वस्तूचं उत्पादन करायचं, पुरवठा आणि मागणी, मागणीचा अंदाज घेऊन तेवढा पुरवठा करणे, रोजगार, पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करणे, त्याचबरोबर खर्चामध्ये बचत करणे, उत्पन्न वाढवणे, उत्पादन वाढवणे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणे, दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करणे, बेरोजगारी हटवणे, दारिद्र्य निर्मूलन करणे. म्हणजे असे काही अर्थव्यवस्थेच्या समोर जे काही प्रश्न असतात, तर त्या प्रश्नाची सोडवणूक संबंधित अर्थव्यवस्था करत असते. म्हणजे जे काही समोर प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सोडवणूक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये प्रगती होत नसते. म्हणजे अशा ज्या प्रामुख्याने जे मूलभूत आर्थिक समस्या आहेत, त्या संदर्भात तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किंवा त्यात आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती, म्हणजे ज्या आर्थिक समस्या आहेत, त्या समस्या समजण्यासाठी आर्थिक विश्लेषण करणं गरजेचं असलं. मग हे विश्लेषण करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, तर ते खर्च पद्धत, उत्पादन पद्धत किंवा उत्पन्न पद्धत आणि त्याला प्रारूप, सांख्यिकीय प्रारूप, ज्याला स्टॅटिस्टिकल मॉडेल असं म्हणतो. तर त्या आर्थिक विश्लेषण त्या समस्येचं अर्थशास्त्रीय भाषेमध्ये केलं जात असतं. तर त्या आर्थिक विश्लेषणाच्या माध्यमातून मग ज्या काही समस्या आहेत, त्या समस्यांची उलगडा होत असतो. तर त्याचं स्वरूप आपल्या लक्षात येत असतं. त्यानंतर पुढचा टॉपिक यामध्ये पहिल्या पुस्तकामध्ये तो भांडवल दारी अर्थव्यवस्था आणि उत्पन्नातील विषमता. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नामध्ये कोणत्या प्रकारची विषमता आहे ते पाहिलं जातं. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि त्यामध्ये असणारी प्रामुख्याने विषमता ते अभ्यासली जाते, की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर ज्यामध्ये आपण पाहिलं, की साधारणतः उत्पन्नाची साधनं हे साधारणतः खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतात. किंमत यंत्रणेचं त्याच्यावर असं नियंत्रण असतं बाजार यंत्रणेवर आणि बाजार यंत्रणेवरून वस्तूच्या किमती या निश्चित होत असतात. आणि म्हणजे प्रामुख्याने नफा मिळवणं हा मुख्य उद्देश असतो. सर्व उत्पादकांचं प्रामुख्याने नफा मिळवणे या उद्देशाने प्रेरित झालेले असतात. आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कळत नकळतपणे मग समाजामधला जो काही दुर्बल घटक आहे, आर्थिकदृष्ट्या ज्याला विकनेस आहे आपण म्हणतो, कमकुवत घटक, त्याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामधून मग पुन्हा गरीब तो अधिक गरीब होत जातो, श्रीमंत श्रीमंत होत जातो. असं एक साधारणतः भांडवलशाहीची परिस्थिती साधारणतः असते. तर मग त्यामध्ये प्रामुख्याने की अ, याच्यामध्ये जी काही मग विषमतेची परिस्थिती निर्माण झाली, त्याची विषमता काय? त्याची विषमतेची कारणं काय आहेत? ते सविस्तरपणे त्यामध्ये तपासलं जातं किंवा अभ्यासलं जातं. म्हणजे प्रामुख्याने जी विषमता आहे ती अभ्यासण्याचा प्रयत्न केला जातो. मग आता विषमतेचे वेगवेगळे काही कारणं असतात. विषमता म्हणजे काय? म्हणजे प्रामुख्याने श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणे आणि गरीब हे अधिक गरीब होत जाणे. म्हणजे जे उत्पन्नाची जी दरी निर्माण होते, तर ती साधारणतः भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे जी निर्माण झालेली असते. म्हणून प्रामुख्याने समाजवादी अर्थव्यवस्था असेल, तर त्या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये अशा प्रकारे आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मात्र असं होत नाही. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जे काही दोष निर्माण होतात, ते दोष दूर करण्यासाठी समाजवादी अर्थव्यवस्थेनं त्याची जागा घेतली. आणि मग त्यामुळेच प्रामुख्याने आपल्या भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. ज्यामध्ये की साधारणतः भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही वैशिष्ट्ये आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही वैशिष्ट्ये या दोन्ही वैशिष्ट्यांचा समावेश
या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे, जेणेकरून की ज्या ज्या ठिकाणी दुर्बल आर्थिकदृष्ट्या जे घटक आहेत, उत्पन्नाचे स्रोत ज्यांच्या हातामध्ये कमी आहेत किंवा जे उत्पन्नापासून दूर आहेत, अशा लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी साधारणतः आपला मिश्र अर्थव्यवस्था, त्याला एक मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हणतो, तर त्याचा स्वीकार साधारणतः आपल्या भारतामध्ये केला गेलेला आहे. त्याचबरोबर भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि खुल्या समर्थनात विविध मुद्दे, म्हणजे भांडवलशाही जी अर्थव्यवस्था आहे त्याची साधारणतः संरचना आणि त्या खुल्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात समर्थनात्मक काही जे मुद्दे आहेत, म्हणजे सर्वसाधारणपणे भांडवलशाहीचं समर्थन करणारा एक वर्ग असतो. भांडवलशाही अर्थव्यवस्थाचे आपल्याला साधारणतः हितकारक आहे. सर्वसाधारणपणे आर्थिकदृष्ट्या पण आपण अर्थव्यवस्थेची जर विभागणी केली तर 3 प्रकारची अर्थव्यवस्था असते: डेव्हलप्ड इकॉनॉमी, अनडेव्हलप्ड इकॉनॉमी अँड अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी असं आपण म्हणतो. म्हणजे डेव्हलप्ड इकॉनॉमी म्हणजे विकसित अर्थव्यवस्था, ज्या देशाची अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था ज्या देशाने स्वीकारलेली आहे, त्याला एक डेव्हलप्ड कंट्रीज म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर अंडर डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्था जो विकासाच्या मार्गावर आहे, विकासाचा एक विशेष टप्पा गाठलाय परंतु पूर्णतः विकास झालेला नाही, विकासाची एक संक्रमण अवस्था आहे, अशी त्याला आपण अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमीज म्हणतो. विकसनशील अर्थव्यवस्था जे की भारताची आज विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आणि अनडेव्हलप्ड किंवा कंट्री ज्याला म्हणतो अल्पविकसित किंवा अविकसित अर्थव्यवस्था, जे की विकासापासून फार दूर आहे. सर्वसाधारणपणे मग विकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्यांचे लक्षणं कशी दिसून येतात, की ज्या अर्थव्यवस्थेचं उत्पन्न, ज्या देशाच्या उत्पन्नामध्ये प्राथमिक क्षेत्राचा वाटा हा नगण्य किंवा कमी असतो, त्यापेक्षा द्वितीय क्षेत्राचा वाटा जास्त असतो आणि त्यापेक्षा तृतीय क्षेत्राचा वाटा अधिक असतो. म्हणजे प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी, द्वितीय क्षेत्र म्हणजे व्यापार आणि उद्योग व्यवसाय आणि तृतीय क्षेत्र म्हटलं तर व्यापार. असं साधारणतः आपण त्याचा पाहतो. एका एका शब्दानं सुद्धा आपल्याला ते शब्द दाखवता येतात. म्हणजे आपण पाहिलं की प्राथमिक अर्थव्यवस्थेमध्ये ज्याप्रमाणे 3 अर्थव्यवस्था महत्वाच्या आहेत, त्याचप्रमाणे 3 इथे जे काही क्षेत्र आहेत, तेही अर्थव्यवस्थेत महत्वाचे असतात. त्याला प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र म्हणतो. मग ह्याच्या क्षेत्राचा साधारणतः एका एका शब्दानं सुद्धा आपल्याला उल्लेख करता येतो. प्राथमिक क्षेत्र म्हणजे कृषी, द्वितीय क्षेत्र म्हणजे उद्योग व्यवसाय आणि तृतीय क्षेत्र म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, व्यापार किंवा सेवा असं आपण म्हणतो. ज्याला सर्व्हिस इंडस्ट्री ज्या म्हणून आपण ज्याकडे पाहतो. तर म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. तर म्हणजे अशा प्रकारे ते एक अत्यंत व्यापक आणि मोठं स्वरूप आहे. म्हणजे ज्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तृतीय क्षेत्राचा वाटा मोठ्या प्रमाणात असतो, त्याच्या खालोखाल द्वितीय क्षेत्राचा असतो आणि त्याच्या खालोखाल कृषी क्षेत्राचा, ते अर्थव्यवस्था विकसित अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. ही अर्थव्यवस्था ओळखण्याचे प्रामुख्याने ते प्रॉपर्टीज आहेत किंवा लक्षणे आहेत किंवा ज्याला गुणधर्म आहेत आपण म्हणू किंवा ते वैशिष्ट्ये असतात. तर म्हणजे अशा प्रकारे मग साधारणतः की आपली अर्थव्यवस्था विकसित होण्याच्या दृष्टीनं तर जी देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ज्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा जास्त वाटा आहे, तर ती अर्थव्यवस्था अल्पविकसित किंवा अविकसित असते. म्हणून प्रत्येक देशाचा प्रयत्न विकसित राष्ट्राच्या रांगेमध्ये जाण्यासाठी कृषी क्षेत्रावरचा आपला अवलंबित्व कमी करणे, उद्योग क्षेत्राचं, द्वितीय क्षेत्राचं, उद्योग इंडस्ट्रीचं साधारणतः उत्पन्नाचा वाटा वाढवणे आणि त्याही पेक्षा ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन साधारणतः याचा वाटा वाढवणे, ज्याला व्यापार व सेवा क्षेत्र असं म्हणतो. तर याचा प्रयत्न प्रत्येक देश करतो. साधारणतः ट्रान्सपोर्ट आहे, आता जे मोठमोठे उद्योग जे येतात, त्या सर्वांचा समावेश हा द्वितीय क्षेत्रात होतो असतो, उद्योग व्यवसायामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये. परंतु तृतीय क्षेत्र एक असं आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सर्व्हिस इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण, सर्व्हिस सेक्टर. मग त्यामध्ये रस्ते वाहतूक आली, जलमार्गाने होणारी वाहतूक आली, रेल्वे मार्गाने होणारी वाहतूक, हवाई मार्गाने होणारी वाहतूक, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हे एरोप्लेन वगैरे, त्याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न सरकारला, रेल्वे मार्गातनं, रस्ते वाहतूक मार्गातनं, त्याचबरोबर जलमार्गाने होणारी वाहतूक, हा सगळा सेवा सर्व्हिस तृतीय क्षेत्रामध्ये याचा समावेश होतो. त्याचबरोबर बँकिंग व्यवसाय, विमा व्यवसाय, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, जे संदेशवहन, दूरदर्शन, वेगवेगळे चॅनल्स, म्हणजे हे जे काही उत्पन्नाचे साधनं, वेगवेगळ्या बँका देशामधल्या, तर या सर्वांचा समावेश हा तृतीय क्षेत्रामध्ये होत असतो. त्यामुळे तृतीय क्षेत्र हे अत्यंत व्यापक असं स्वरूपाचं आहे. मग आरोग्य सुविधा असतील, विमा सेवा असतील, पर्यटनाच्या संदर्भातल्या ज्या सुविधा असतील, त्या सगळ्यांचा तृतीय क्षेत्रामध्ये समावेश होत असतो.
तर त्याच्यामुळे प्रामुख्याने तर या बाबी समजून घेणं महत्वाचं आहे. त्यानंतर बाजार अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेपात विविध मुद्दे सर्वसाधारणपणे अ, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष दिसून आल्यामुळे सरकारचा हस्तक्षेप हा महत्वाचा मानला गेला आणि मग त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही उणिवा किंवा दोष निर्माण झालेले आहेत त्या दूर करण्यासाठी गरिबी आणि श्रीमंतीची निर्माण होणारी जी दरी आहे, वाढती आर्थिक विषमता आहे कमी करण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करून सरकारला जे काही श्रीमंत वर्गाकडनं जो काही कराच्या रूपाने मिळणारं प्राप्ती आहे, तर त्यातला काही हिस्सा हा समाजातल्या दुर्बल घटकावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी जो काही सरकार त्याचा विनियोग करतो, गुंतवणूक तर ते प्रामुख्याने अ, त्याच्या संदर्भात सरकारचा हस्तक्षेप हा महत्वाचा मानला जातो. यामध्ये पुढचं प्रकरण आहे अंशलक्ष्य आर्थिक धोरणाची साधने. म्हणजे ज्याला आपण म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट काय आहेत, अंशलक्ष्य आर्थिक धोरण आहे. मग ह्या अंशलक्ष्य आर्थिक धोरणाची जी काही साधने, टूल्स काय आहेत, तर त्या संदर्भामध्ये प्रामुख्याने यामध्ये विचार केला जातो किंवा ते जे काही साधने अंशलक्ष्य आर्थिक धोरण जे आहे, मग यामध्ये प्रामुख्याने काय येतं, तर कराचा संदर्भ, आर्थिक कर, कर्ज याचा समावेश होतो. म्हणजे सरकार कर्ज घेऊन अर्थव्यवस्थेला नियंत्रित करण्यासाठी कर्ज घेणे, कर्ज देणे. ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये पैसा कमी असतो, त्यावेळेस सरकार अ, अशा पद्धतीनं लोकांकडले बॉन्ड्स खरेदी करतं. म्हणजे जेणेकरून लोकांच्या हातामध्ये पैसा येईल. व्याजदर कमी करतं, जेणेकरून लोक कर्ज घेतील. अ, त्याचबरोबर कराच्या संदर्भात ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त असतो, त्यावेळेस काढून घेण्यासाठी सरकार करदरामध्ये वाढ करतं. ज्यावेळेस मंदीच्या अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था अडकते, त्यावेळेस मग करदरामध्ये साधारणतः घट केली जाते. म्हणजे अशा प्रकारे सरकारचे जे काही असुरक्षित साधनं आहेत, खर्च, कर्ज आणि कर्ज हे प्रमुख खर्च, कर्ज आणि कर हे 3 जे काही आहेत, तर याच्या संदर्भात सरकारचे धोरणं असतात. कर विषयक धोरण, खर्चाच्या संदर्भातलं धोरण आणि कर्जाच्या संदर्भातलं धोरण. मग याच्यामध्ये अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार त्या धोरणामध्ये बदल करून अर्थव्यवस्थेला एक सुनियोजित अवस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करत असतं. या पहिल्या पुस्तकातला शेवटचा टॉपिक आहे म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. ज्याला करून की जेणेकरून आपल्या भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही वैशिष्ट्ये हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आढळतात, तर काही वैशिष्ट्ये हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे आढळतात. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे रशियन अर्थव्यवस्था समोर ठेवावी लागते. साधारणतः रशियाने समाजवादी अर्थव्यवस्थेचा रशियाने साधारणतः समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आपल्याला लक्षात येईल. हॉलंड, पोलंड, जर्मनी आणि रशिया या देशांच्या ज्या अर्थव्यवस्था आहेत त्या साधारणतः त्या अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था म्हणून त्याचं समर्थन करणारे किंवा त्याचा स्वीकार करणारे देश म्हणून त्याकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर कॅनडा, अमेरिका, जपान या अर्थव्यवस्था जर पाहिल्या तर त्या भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणून त्याकडे पाहिलं जातं किंवा त्या ओळखल्या जातात. आणि साम्यवादी जी अर्थव्यवस्था आहे, चीन न स्वीकारलेली जी अर्थव्यवस्था आहे, ती साम्यवादी अर्थव्यवस्था आहे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणारे जगामधले वेगवेगळे राष्ट्र आपल्याला पाहायला मिळतात. आपण आपल्या भारताचा विचार केला तर आपल्याकडे कोणती अर्थव्यवस्था आहे, तर मिश्र अर्थव्यवस्था आहे. म्हणजे यामध्ये प्रामुख्याने आपल्या देशाची परिस्थिती ज्यावेळेस आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, त्यानंतर 1950 पासून भारताला एक असं नियोजित विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून जी काही प्लॅनिंग केली, जी नियोजन मंडळाची स्थापना केली, प्लॅनिंग कमिशनची, आणि त्याच्या अनुषंगानं पंचवार्षिक योजना दर 5 वर्षासाठी पंचवार्षिक योजनेची निर्मिती केली आणि मग त्या पंचवार्षिक योजनेसाठी दरवर्षीच्या जे काही सरकार बजेट अंदाजपत्रक सादर करतं, त्या बजेटमध्ये प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे काही वैशिष्ट्ये असतात. त्या वैशिष्ट्यानुसार म्हणजे काही पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राला विकसित करण्यासाठी भर दिला. मग त्यासाठी आवश्यक असणारं बजेट दरवर्षीच्या त्या पंचवार्षिक योजनेमधल्या दरवर्षी जे काही वार्षिक बजेट सादर केलं जातं त्यामध्ये तरतूद केली जायची. उद्योग क्षेत्राचे भरभराट होण्यासाठी, उद्योग क्षेत्राचा विकास होण्यासाठी, मग त्या इंडस्ट्रीसाठी साधारणतः अशा पद्धतीनं बजेट वाढवणं. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे जी काही अर्थव्यवस्था स्वीकारली, ते काही आपल्याकडे दारिद्र्य होतं, बेरोजगारी होती स्वातंत्र्याच्या काळात ज्यावेळेस आपण सुनियोजित अशा विकासाला सुरुवात केली त्यावेळेस. म्हणजे पूर्णतः एकतर लोकसंख्या वाढीचा प्रश्न होता, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती, त्याला जोडून दारिद्र्य यासारखी समस्या होती, बेरोजगारी सारखी समस्या होती, दरडोई उत्पन्न अल्प होतं, राष्ट्रीय उत्पन्न अल्प होतं, शिक्षणाचा एवढा प्रचार प्रसार झालेला नव्हता,
विज्ञान आणि तंत्रज्ञान पण एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं. मग अशा वेळेस आपल्या देशाला या समग्र आपल्या देशातली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती पाहू जाता की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार करणं शक्य नव्हतं आणि पूर्णतः 100% समाजवादी अर्थव्यवस्थेचा पण स्वीकार करणं हिताच नव्हतं. एकीकडे आपले आर्थिक प्रगतीची गती वाढली पाहिजे म्हणून भांडवलशाही पण आवश्यक होती आणि दुसरीकडे जो तळागाळातला वर्ग आहे, विकासापासून वंचित आहे, उत्पन्नाचे स्रोत अत्यंत अत्यल्प त्यांच्या हातामध्ये आहेत, वेगवेगळ्या आर्थिक समस्यामध्ये, दारिद्र्य, बेरोजगारीमध्ये जो अडकलेला आहे, मागास पद्धतीनं शेती केली जाते, उद्योग व्यवसायामध्ये एवढी गती नव्हती. तर ही सगळी परिस्थिती पाहून या सर्व घटकांना गतिशील बनवण्याच्या दृष्टिकोनातून मग भांडवलशाहीचे पण काही तत्व आणि समाजवादाचे काही तत्व स्वीकारणं आवश्यक होतं. समाजवाद स्वीकारला म्हणजे समाजाचं कल्याण हा उद्देश सरकारचा असतो आणि सामाजिक हित किंवा सामाजिक कल्याण साधण्याच्या दृष्टिकोनातून सरकार मग पैसा पैसा खर्च करतो किंवा गुंतवणूक करतं. म्हणून प्रामुख्याने आपल्या देशाचं परिस्थिती आणि चित्र पाहून समाजवादी अर्थव्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही वैशिष्ट्ये घेऊन आपल्या भारताची एक स्वतंत्र अशी मिक्स्ड इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, मिश्र अर्थव्यवस्था देशाने स्वीकारली आणि त्यानुसार एकीकडे प्रगतीच्या दिशेनं वाटचाल केली आणि दुसरीकडे जो वर्ग विकासापासून दूर आहे, वंचित आहे, त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. यामधलं दुसरा प्रकरण पुस्तक आहे मागणी व पुरवठा. तर सर्वसाधारणपणे याच्यामध्ये मागणी म्हणजे काय, मागणी कशाला म्हणतात, मागणीची व्याख्या, मागणीचा नियम, त्याचबरोबर मागणीचा सिद्धांत, मागणी ही कशा ऋणात्मक स्वरूपाची असते. डावीकडून मागणीचा वक्र हा तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो. मागणीचा वक्र हा ऋणात्मक असतो, धनात्मक असतो. मागणीचा वक्र हा OX अक्षाला समांतर असतो किंवा OY अक्षाला समांतर असतो. तर असे वेगवेगळे पर्याय देऊन तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकलं जाईल. तर त्यावेळेस तुम्हाला असे प्रश्न विचारले, मागणीचा वक्र हा ऋणात्मक स्वरूपाचा असतो, धनात्मक असतो, सम असतो, विषम असतो. तर तुम्हाला त्याच्यात अचूक पर्याय ऋणात्मक असतो हे ओळखता आलं पाहिजे. मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली घसरणारा असतो, उजवीकडून डावीकडे खाली घसरणारा असतो, OX अक्षाला समांतर असतो, OY अक्षाला समांतर. तर हे अचूक प्रक्रिया तुम्हाला त्याच्यामध्ये निवडता आलं पाहिजे की मागणीच्या वक्राचा आकार हा डावीकडून उजवीकडे खाली घसरणारा असतो. तर हे असे तुम्हाला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न येणार त्या संदर्भातले. त्याचबरोबर मागणीचा नियम म्हणजे काय तेही तुम्हाला मागणीचा नियम तिथे दिला जाईल. मग तो बरोबर आहे, चूक आहे, काय असं तुम्हाला ते तसे पण काही प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्याचबरोबर मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, मग त्यातला एखादा प्रकार विचारला जाईल. मग हा मागणीच्या लवचिकतेचा यापैकी कोणता प्रकार आहे, खालील प्रकार. मागणीची एकक लवचिकता, पूर्ण लवचिक मागणी, अलवचिक मागणी, ताठर मागणी, असे वेगवेगळे प्रकार असतात. तर तुम्हाला एखादा मुद्दा त्यातला घेऊन आणि बाकी चुकीचे 3 मुद्दे घेऊन तुम्हाला अचूक मुद्दा शोधण्यासाठी पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे ते तुम्हाला नीट समजलं पाहिजे. तुम्हाला मागणी म्हणजे काय, मागणीची लवचिकता म्हणजे काय, त्याचबरोबर मागणीचा नियम म्हणजे काय, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार कोणते, हे तुम्हाला सगळे त्याचं थोडीशी तुम्ही अध्ययन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे उत्पादन संस्था आणि उत्पादनासंबंधी नियम. म्हणजे जे उद्योग संस्था आहे आणि या उत्पादनाच्या संदर्भामध्ये काय नियम आहेत. उत्पादन संस्थेच्या संदर्भामध्ये उत्पादन संस्था म्हणजे काय, म्हणजे त्याचबरोबर उत्पादन संस्थेचं स्वरूप कसं असतं, तर हे तुम्हाला आणि उत्पन्नासंदर्भातले नियम काय, तर हे सविस्तरपणे यामध्ये जे काही विवेचन दिलं आहे त्याचं पण तुम्ही सविस्तर विस्तृत असं वाचन करा. त्याच्या अनुषंगानं ज्याला आपण इंडस्ट्री किंवा फर्म म्हणतो, त्याच्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात. उत्पादन खर्च व उत्पादन संस्थेची साधारणतः प्रश्न, उत्पादन संस्थेची प्राप्ती म्हणजे उद्योग संस्थेचं जे उत्पन्न आणि खर्च, सर्वसाधारणपणे उत्पादन संस्थेला कोणत्या प्रकारचा खर्च करावा लागतो. तर उत्पादनामध्ये प्रामुख्याने उत्पादनाचे प्रमुख घटके कोणते, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे प्रमुख घटक आहेत. मग या घटकाच्या संदर्भामध्ये उत्पादन करताना त्या उद्योग संस्थेला भूमी, ज्या त्या घटकाला त्यांचा घटकाचा समावेश घेतल्यामुळे त्याचा मोबदला द्यावा लागतो. भूमीला काय मिळतं, खंड मिळतो. म्हणजे आपण उदाहरण भूमी घेतली तर ती विकत भाड्याने घेतली जाते, त्याला जे मिळणारं भाडं असतं त्याला खंड असं म्हणतो आपण, रेंट थोडक्यात. त्याचबरोबर जे व्याज भांडवल घेतलं जातं त्या भांडवलाला उद्योजकाला व्याज द्यावं लागतं, तो त्याचा मोबदला असतो. त्याचबरोबर ते उत्पादन करण्यासाठी श्रमिक कामावर लावले जातात, त्या श्रमिकांना जो मोबदला दिला जातो त्याला आपण मजुरी किंवा वेतन म्हणतो. त्यानंतर प्रामुख्याने
या संदर्भातच मग पुढे जे काही ह्या तिन्ही घटकाचा मोबदला देऊन संयोजक ह्या तिन्ही घटकांचे नियोजन करतो, व्यवस्थापन करतो. त्यामुळे त्याला तिन्ही घटकाचा मोबदला जो शिल्लक रक्कम राहते ती त्या संयोजकाचा मोबदला असतो. त्याला अर्थशास्त्रीय भाषेमध्ये आपण नफा असं म्हणतो. म्हणजे भूमीला मिळणारा खंड, श्रमिकाला मिळणारं वेतन, भांडवलाला मिळणारं व्याज आणि संयोजकाला मिळणारा नफा. तर या संदर्भातले जे काही भूमीच्या संदर्भामधले सिद्धांत आहे, भूमीचा सिद्धांत, आधुनिक भूमी सिद्धांत कोणी मांडला, पारंपरिक सिद्धांत कोणी मांडला, डेव्हिड रिकार्डो, असे वेगवेगळे तुम्हाला प्रश्न त्या संदर्भात येतील. लोकसंख्या सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर माल्थस हा अर्थशास्त्रज्ञ आहे. तर ते केन्स हा सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे का नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे का आधुनिक अर्थशास्त्रज्ञ आहे, तर तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं वेगवेगळे सनातनवादी म्हणजे क्लासिकल थॉट म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये अभिजात अर्थशास्त्रज्ञ म्हणून ज्यांनी सुरुवातीला जे सिद्धांत मांडले, अर्थशास्त्रातल्या संकल्पना मांडल्या, ते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ कोणते आहेत. न्यूज क्लासिकल थॉट ज्याला म्हणजे नवसनातनवादी अर्थशास्त्र, ज्याचा केन्सचा, जेबी यांचा समावेश त्याच्यामध्ये, शेचा सिद्धांत आहे, केन्सचे सिद्धांत आहेत पैशाच्या संदर्भातले, हे नवसनातनवादी अर्थशास्त्र म्हणून त्याकडे त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर तसे तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे ऍडम स्मिथ हा साधारणतः क्लासिकल थॉट ज्याच्यामध्ये ज्याला अभिजात अर्थशास्त्र, तर हेही तुम्हाला थोडस सविस्तरपणे कळणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं उत्पादनाचे खर्च, उत्पादन खर्च आणि उत्पादन संस्थेची प्राप्ती, तर या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न विचारतो. पूर्ण स्पर्धेचा बाजार, बाजारपेठेचे काही प्रकार असतात. परफेक्ट कॉम्पिटिशन ज्याला पूर्ण स्पर्धा म्हणतो. दुसरा प्रकार असतो मक्तेदारी, मोनोपॉलिगरी कॉम्पिटिशन, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, ऑलिगोपॉली, म्हणजे अल्पाधिकार, डिओपॉली म्हणजे द्वयाधिकार. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण स्पर्धेच्या संदर्भात एखादी व्याख्या देता येईल आणि त्याच्यात ही कोणत्या बाजारपेठेची व्याख्या आहे असं विचारलं जाईल. मग तुम्हाला ह्या व्याख्या माहित पाहिजे. डिओपॉली म्हणजे काय, म्हणजे द्वयाधिकार म्हणजे काय, अल्पाधिकार म्हणजे काय, मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय आणि पूर्ण स्पर्धा म्हणजे काय. ह्या महत्वाच्या 4-5 बाजारपेठा आहेत. त्याच्या डेफिनेशन माहित पाहिजे, त्याची वैशिष्ट्य माहित पाहिजे. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला तसा प्रश्न येऊ शकतो. उद्योग संस्थेचा समतोल, उद्योग संस्थेचा समतोल केव्हा प्रस्थापित होतो, वस्तूची किंमत केव्हा निश्चित होत असते, ज्यावेळेस मागणी आणि पुरवठा यांचा समतोल प्रस्थापित होत असतो त्यावेळेस वस्तूची किंमत हे निश्चित होते. म्हणजे अशा अनुषंगाने काही तुम्हाला प्रश्न विचारतो. बाजाराचा समतोल, बाजारामध्ये समतोल कसा साधला जातो मागणी आणि पुरवठ्याच्या संदर्भात, त्याबद्दल विवेचन आहे, ते थोडंसं विस्तृतपणे वाचा, पहा. पूर्ण स्पर्धेचा आर्थिक धोरणासाठी ध्वनीचा अर्थ म्हणजे आर्थिक धोरणासाठी पूर्ण स्पर्धेचा कसा उपयोग होतो आणि पूर्ण स्पर्धा आर्थिक धोरण ठरवताना कशी उपयुक्त असतो, त्या संदर्भात त्या ठिकाणी थोडस आपल्याला विवेचन पाहायला मिळतं. तर त्यामध्ये शेवटचं पुस्तक आहे ते म्हणजे मक्तेदारी आणि विभाजन, मक्तेदारीची संकल्पना, म्हणजे ज्याला आपण मोनोपॉली म्हणतो, मोनोपॉली मार्केट. मक्तेदारी म्हणजे की साधारणतः एखाद्या वस्तूच्या संदर्भातला एकच व्यापारी असतो, दुसरा त्याचा व्यापार करणारा कोणी नसतो, त्याची एक प्रकारची मोनोपॉली असते. आपण म्हणतो ना मक्तेदारी आहे त्यांची, कारण त्यांच्याकडून ती वस्तू खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. अन्य ठिकाणी ती वस्तू तेवढ्या क्वालिटीची तशा प्रकारची मिळत नाही. तर म्हणजे हे एकदा का मोनोपॉली निर्माण झाली की मग त्याच्यामधून कळत नकळतपणे ग्राहकांची थोडीशी पिळवणूक सुद्धा होऊ शकते. त्यांना वाटेल त्या किमतीमध्ये, बघा एखाद्या आता उदाहरण द्यायचं म्हणजे शैक्षणिक संस्थेचं उदाहरण. एखादी शिक्षण संस्था नावलौकिक झाली, त्यांचं ब्रँड तयार झालं, प्रायव्हेट क्लासेस बघा, 11वी-12वी सायन्सचे क्लासेस, एखाद्या क्लासेसचं नाव झालं की त्यांची 4 लाख, 3 लाख, 5 लाख त्यांची फीस वाढवतात. ते एखादा हॉस्पिटलचं नाव झालं, हॉस्पिटल फी वाढतो, म्हणजे त्यांची एक मोनोपॉली तयार होत असते. म्हणजे असा हा प्रकार आहे. तर ती तुम्हाला मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीमध्ये वस्तूच्या किमती कशा निश्चित होतात, अशा अनुषंगाने तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मूल्यभेद आणि वस्तुभेद कोणत्या बाजारपेठेमध्ये केला जातो, मक्तेदारीच्या स्पर्धेमध्ये केला जातो का मक्तेदारीमध्ये केला जातो का अल्पाधिकार का द्वयाधिकार, असंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ते तुम्हाला मूल्यभेद म्हणजे काय, वस्तुभेद म्हणजे काय. वस्तुभेद म्हणजे वस्तूमध्ये थोडाफार बदल करून वस्तूचं रंग, रूप, आकार, वेष्टन यामध्ये बदल करून अनेक वस्तूची विक्री वाढवणे, अनेक मागणी आली पाहिजे असा प्रयत्न करणे, तर त्याला वस्तुभेद म्हणतात. आणि मूल्यभेद म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळ्या किमतीने विकणे,
म्हणजे मूल्यभेद. मक्तेदारीमध्ये मूल्यभेद केला जातो, तर मक्तेदारीच्या स्पर्धेमध्ये वस्तुभेद केला जातो. हे तुम्हाला कळलं पाहिजे किंवा त्याचं सविस्तर तुम्ही थोडंसं अध्ययन करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मक्तेदारीतील किंमत प्रक्रिया म्हणजे मक्तेदारीमध्ये किंमत प्रक्रिया कशी ठरते, तर मक्तेदारीमध्ये साधारणतः म्हणजे अशा पद्धतीनं की मूल्यभेद आपल्याला साधारणतः मक्तेदारी सत्तेचे स्वरूप व व्याप्ती. म्हणजे मक्तेदारीचं स्वरूप कशा प्रकारचं असतं आणि त्याची जी काही साधारणतः आहे ती व्याप्ती कशा प्रकारची असते, हे विचारात घेणं आपल्याला गरजेचं आहे. तर ही मक्तेदारीची जी संकल्पना आहे, संकेत सर एक मिनिट. हा एकच मिनिट. हे मध्येच असं येतं, इकडेच थोडं सरकवायचं आणि कुठं हे करायचं, माऊस की पकडायचं. हो हो. तर यामध्ये प्रामुख्याने मक्तेदारी सत्तेचे स्वरूप व व्याप्ती आणि स्पर्धा व मक्तेदारी. आवाज येतो ना विद्यार्थी मित्र? हो सर. समजते ना? सर येतोय. हा 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 हा. स्पर्धा व मक्तेदारी म्हणजे स्पर्धा म्हणजे इथे पूर्ण स्पर्धा ही संकल्पना अपेक्षित आहे. तर त्याच्यामधली काय दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, तर तो त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. उत्पादन घटकांची मागणी व पुरवठा म्हणजे उत्पादनाचे घटक म्हणजे कोणते, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. मग या घटकांना असणारी मागणी आणि त्यांचा केला जाणारा पुरवठा म्हणजे उत्पादन घटकांच्या किमती ह्या कशा निश्चित होतात, तर त्याच्यासाठी असणारी मागणी आणि पुरवठा. ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा याचा समतोल प्रस्थापित होतो त्या ठिकाणी उत्पादन घटकांच्या किमती ह्या निर्धारित होत असतात किंवा निश्चित होत असतात. सीमांत उत्पादकता सिद्धांत म्हणजे ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी, थेरी ऑफ मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी. सीमांत उत्पादकता म्हणजे काय सांगता येईल का विद्यार्थी मित्र तुम्हाला? सांगाल कोणी उत्तर? बरं असो. शेवटच्या नगापासून मिळणारं जे समाधान असतं त्याला सीमांत उत्पादनाच्या घटाचे अनेक नग असतात उत्पादन घटकाचे. म्हणजे शेवटच्या घटकापासून मिळणारं एका घटकामध्ये वाढ केल्यामुळं एकूण उत्पादकतेमध्ये जी काही होणारी वाढ असते त्याला आपण सीमांत उत्पादकता असं म्हणत असतो. असो, आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळं सविस्तर असं थोडंसं करणं कठीण जाईल आपल्याला, पण शेवटी आपण काही प्रयत्न करूयात आपण हे. तर असो, तर अशा प्रकारे आपण पहिला जो पेपर आहे त्याच्यावर थोडासा धावता आढावा आपण घेतलेला आहे. आता दुसरा समग्रशी अर्थशास्त्र, ज्याला त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं पुस्तक आहे समग्रशी अर्थशास्त्र आणि राष्ट्रीय उत्पन्न. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्याची व्याख्या तुम्हाला अभ्यासणं सविस्तर पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती कोणत्या, तर त्या संदर्भामध्ये एखादी पद्धत दिली जाईल आणि दुसऱ्या चुकीच्या काही संकल्पना असतील आणि यापैकी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत कोणती, असंही तुम्हाला विचारलं जाईल. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय उत्पन्नाची पद्धतीमध्ये उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत ह्या प्रामुख्याने 3 पद्धती आहेत. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. त्यामध्ये प्रामुख्याने मग आपल्या भारतामध्ये कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलं जातं,
तर आणि अचूक पद्धत कोणती आहे? तर उत्पन्न पद्धत हे साधारणतः आपल्याकडे स्वीकारली जाते किंवा ती अचूक उत्पादन पद्धत आहे, उत्पादन मोजण्याची पद्धती आहे. मग उत्पादन मोजण्यामधले दोष काय आहेत? किंवा तुम्हाला खालीलपैकी कोणता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामधला दोष आहे? डबल मोजमाप, दुहेरी मोजमाप असं येईल किंवा असं काही वेगळे पर्याय देतील तुम्हाला. त्यापैकी अचूक पर्याय त्यातला निवडता आलं पाहिजे. अ, मूलभूत संकल्पना म्हणजे ज्या काही मॅक्रो समग्र अशा अर्थशास्त्रातल्या ज्या काही मूलभूत संकल्पना तर त्या संदर्भामध्ये त्यात विवेचन आहे ते तुम्ही सविस्तरपणे पाहणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाची चक्रवाढ संकल्पना, पुन्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, मोजमाप कसं केलं जातं, रोजगार आणि बेरोजगारी म्हणजे एम्प्लॉयमेंट, रोजगारीचा सिद्धांत, मग रोजगाराचा सिद्धांत कोणी मांडला, बेरोजगारी बेकारीचा सिद्धांत संकल्पनेचा अभ्यास कोणी केला. म्हणजे प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं रथ दांडेकरांनी बेकारीच्या संदर्भात, बेरोजगारीच्या संदर्भात, दारिद्र्याच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. मग एखाद्या अर्थशास्त्राचं नाव विचारलं जाईल. रोजगार आणि उत्पन्न पातळी, उत्पन्न पातळी आणि रोजगार याचा काय एकमेकांशी संबंध येतो. रोजगारामध्ये वाढ झाल्यामुळे उत्पन्न पातळी सुद्धा वाढते, रोजगारात घट झाल्यामुळे उत्पन्न सुद्धा घटतं. आणि शेचा बाजारपेठेचा सिद्धांत, शे यांचा सिद्धांत. मग शेचा सिद्धांत कशाच्या संदर्भात आहे ते तुम्ही सविस्तर वाचून ते पाहणं. समतोल आणि पूर्ण रोजगाराचे पूर्ण रोजगार समतोल म्हणजे इक्वॅलिब्रम ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आणि फुल एम्प्लॉयमेंट इक्वॅलिब्रम. समतोल आणि पूर्ण रोजगाराची समतोल कसा प्रस्थापित होतो. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेस पूर्ण रोजगाराचा समतोल प्रस्थापित होतो त्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये एक समतोल प्रस्थापित झाल्याचं आपणास लक्षात येतं. अर्थव्यवस्था विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेचं उत्पन्न वाढण्याच्या दृष्टिकोनातून साधारणतः पूर्ण रोजगाराची परिस्थिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेतील म्हणजे सर्व लोकांच्या हाताला काम असणं, प्रत्येकाला त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना काम मिळणे म्हणजे त्याला पूर्ण रोजगाराची परिस्थिती असं म्हटलं जातं. जर देशामध्ये सक्रिय वर्ग असेल, 18 ते 60 या वयोगटातला अनेक तरुण वर्ग जर हाताला काम नसेल तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ते चांगलं लक्षण नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा प्रयत्न असतो की प्रत्येकाच्या हाताला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं काम मिळालं पाहिजे. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये अनएम्प्लॉयमेंट, बेकारी नसली पाहिजे, बेरोजगारी नसली पाहिजे, लोकांच्या हाताला काम नाही अशी परिस्थिती नको. म्हणून प्रत्येक अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतं. त्याच्यामध्ये दुसरं पुस्तक आहे केन्स प्रणीत सिद्धांत. समग्र मागणी व पुरवठ्याच्या संदर्भामध्ये केन्सचे काय विचार आहे, केन्सनं मांडलेली तत्वे कोणती आहेत, केन्सच्या संदर्भात मागणीबद्दल त्यांचं काय विवेचन, पुरवठ्याच्या संदर्भातलं काय, ते थोडंसं तुम्हाला परीक्षेच्या अनुषंगानं पाहणं गरजेचं आहे. जेणेकरून की ते पाहणं आवश्यक आहे की तुम्ही त्याच्यामध्ये साधारणतः कशा पद्धतीनं हा बदल झालेला आहे तो आपल्याला बघता आला पाहिजे, बाकी काही नाही. समग्र उपभोग खर्चाची निश्चिती म्हणजे उपभोग हा म्हणजे व्यक्तीला मिळणारं जे उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नामधून प्रामुख्याने उपभोगाचा जो खर्च आहे तो उपभोगाचा खर्च कसा निश्चित होतो. या संदर्भात उपभोगाच्या संदर्भामध्ये आता यामध्ये प्रामुख्याने कंजम्पशन ज्याला आपण म्हणतो उपभोग, उपभोगावर खर्च प्रत्येक व्यक्तीचा प्रयत्न असतो की उपभोग खर्चातून जे काही उत्पन्न शिल्लक राहतं त्याला व्ययशक्य उत्पन्न, डिस्पॉजेबल इन्कम असं म्हटलं जातं. तर मग व्ययशक्य उत्पन्न म्हणजे काय की व्ययशक्य उत्पन्न हे जास्तीत जास्त म्हणजे व्यक्तीच्या उपभोगावरच्या आणि गरजांच्यावरचा जो खर्च आहे तो खर्च जाऊन जे शिल्लक राहतं त्याला आपण डिस्पोजेबल इन्कम किंवा व्ययशक्य उत्पन्न असं म्हणतो. म्हणजे ते उत्पन्न शिल्लक राहिलं तर तो व्यक्ती त्याच्या इच्छेप्रमाणे मग त्या पैशाचा विनियोग करू शकतो, गुंतवणूक करू शकतो किंवा वेगळ्या मार्गासाठी तो त्याचा वापर करू शकतो. उपभोग प्रवृत्ती व गुणक सिद्धांत म्हणजे गुणक सिद्धांतामध्ये उपभोग प्रवृत्ती काय सांगितलेली आहे, म्हणजे उपभोगामध्ये वाढ किंवा घट कशा पद्धतीने होते, उपभोगावर वाढ किंवा घट होण्यासाठी कोणते घटक हे त्याला प्रेरित करतात, असा त्या गुणक सिद्धांतामध्ये गुणक तत्व आणि प्रवेग तत्व उपभोगाच्या संदर्भातले हे सिद्धांत आहेत. प्रवेग तत्व आणि गुणक तत्व म्हणजे काय ते तुम्हाला नीट सविस्तरपणे ते अभ्यासले की त्याच्या संकल्पना क्लिअर. गुंतवणूक संकल्पना व विश्लेषण गुंतवणुकीच्या संदर्भामधली संकल्पना काय आहे, गुंतवणूक कशी असली पाहिजे, उत्पादक स्वरूपाची असली पाहिजे.
म्हणजे अनुत्पादक गुंतवणूक आणि उत्पादक गुंतवणूक. म्हणजे उत्पादक गुंतवणूक म्हणजे काय आणि अनुत्पादक गुंतवणूक म्हणजे काय? तर साधारणतः म्हणजे ही एखादी तुम्हाला संकल्पना दिली जाऊ शकते. म्हणजे साधारणतः भांडवली उद्योगासाठी जी केलेली गुंतवणूक असते त्याला उत्पादक गुंतवणूक असं म्हटलं जातं. ज्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी निर्माण होणार आहे, उद्या त्याच्यातून रिटर्न मिळणार आहे, अशा प्रकारची जी गुंतवणूक त्याला आपण उत्पादक गुंतवणूक असं म्हणतो. आणि जे अनुत्पादक, ज्याच्यातून काही साधारणतः प्राप्ती होणार नाही किंवा उत्पादन होणार नाही, त्याला आपण अनुत्पादक अशा. आता उदाहरणार्थ उद्यान तयार केलं, उद्यानासाठी केलेली गुंतवणूक ही आता उत्पादक आहे तर अनुत्पादक आहे, तर ते अनुत्पादक आहे. मग त्यातून काही प्राप्ती असं होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं आता एखादा डॅम बांधले, डॅमसाठी एखादी गुंतवणूक केली, एखादं तळं बांधलं, तर त्याच्यात पाण्याची साठवणूक होईल, ते पाणी शेतीसाठी वापरलं जाईल, उद्योग व्यवसायासाठी वापरलं जाईल आणि त्याच्यात बरोबर ती उत्पादक गुंतवणूक म्हणून त्याकडे आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे ही अशा पद्धतीनं तुम्हाला गुंतवणुकीच्या संकल्पनेच्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. भांडवलाची सीमांत कार्यक्षमता, म्हणजे भांडवलाची जी काही इफिशियन्सी, भांडवल कशा पद्धतीने कार्य करतं, भांडवलामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये कसा बदल होतो, त्याची सीमांत कार्यक्षमता कशी उपयोगात येते, या संदर्भात सविस्तर विवेचन तुम्हाला ते पाहणं गरजेचं आहे. आणि व्याजदर निश्चिती, व्याज दर हा कसा निश्चित होतो? म्हणजे भांडवलासाठी असणारा साधारणतः मागणी आणि भांडवलाचा केला जाणारा पुरवठा यांचा ज्या ठिकाणी समतोल प्रस्थापित होत असतो त्या ठिकाणी व्याजाचा दर हा निश्चित होत असतो. आणि मग व्याजदरामध्ये गरजेनुसार अर्थव्यवस्थेमध्ये वाढ किंवा घट केली जाते. ज्यावेळेस लोकांच्या हातामध्ये पैसा खेळावा असं वाटतं त्यावेळेस व्याजदरामध्ये घट केली जाते, म्हणजे लोक कर्ज घेतील. आणि ज्यावेळेस लोकांच्या हातातला पैसा कमी करायचा असतो त्यावेळेस गुंतवणुकीवर जर मिळणारं व्याज आहे तर ते वाढवलं जातं. म्हणजे जेणेकरून लोकांना आपले व्याजाचा अधिक मोबदला घेण्यासाठी पैसा, आपल्याजवळ असणारा पैसा बँकेमध्ये गुंतवतील किंवा वेगवेगळ्या गुंतवणूक स्कीममध्ये ती गुंतवणूक. आणि मग गुंतवणूक पातळी अर्थव्यवस्थेतली या संदर्भामध्ये काही तुम्हाला असे मोजके प्रश्न येऊ शकतात. त्यामध्ये पैशाचे मूल्य आणि बँक प्रणाली. पैसा म्हणजे काय किंवा पैशाची व्याख्या काय आहे, या संदर्भात किंवा पैशाचे कार्य कोणते आहेत, अ, ह्या संदर्भामध्ये तुम्हाला सविस्तर असं प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप येऊ शकते. पैशाची व्याख्या दिली जाऊ शकते. त्याला पैशाचा भ्रमणवेग म्हणजे काय, व्हेलोसिटी ऑफ मनी ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. पैशाचा भ्रमणवेग म्हणजे एक 100 रुपयाची नोट एका व्यक्तीपासून दुसऱ्याच्या हातात जाणे, तिसऱ्याच्या जाणे, म्हणजे 10 व्यक्तीच्या हातात जर ती नोट फिरली तर पैशाचा भ्रमणवेग हा 10, म्हणजे 1000 रुपयाचं कार्य होतं. आता उदाहरणार्थ आपण 100 रुपये घेतले आणि साधारणतः ते आपण रिक्षानं प्रवास केला, रिक्षावाल्याला दिले. ते रिक्षावाल्याकडे ते 100 रुपये गेले. त्या रिक्षावाल्यानं पुन्हा ते साधारणतः हॉटेलमध्ये त्या 100 रुपये खर्च केला जेवणावर. त्या हॉटेलवाल्याने पुन्हा भाजी आणण्यासाठी 100 रुपये तिकडे दिले. परत पुन्हा त्या भाजीवाल्याने 100 रुपये औषध आणण्यासाठी वापरले. म्हणजे असा एक 100 रुपयाची नोट जवळ-जवळ दिवसभरामध्ये 10 व्यक्तींच्या हातामध्ये गेली. तर 1000 रुपयाचं काम त्या 100 रुपयामुळे झालं. ज्याला आपण म्हणतो व्हेलोसिटी ऑफ मनी, पैशाचा भ्रमणवेग. म्हणजे ह्या संकल्पना तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर वाचण्यात मिळतील. पैसा व वित्तीय मत्ता, म्हणजे ज्याला आपण पैसा व वित्तीय मत्ता, म्हणजे मत्ता म्हणजे प्रॉपर्टी, आर्थिक प्रॉपर्टी. म्हणजे काय काय येतं, तर त्याच्यामध्ये जंगम मालमत्ता, स्थावर मालमत्ता, याकडे आणि पैशाला महत्व का असतं, तर पैशाच्या अंगी साधारणतः क्रयशक्ती असते म्हणून पैशाला महत्व असतं. विधिग्राह्य व लोकमान्यता व विधिग्राह्यता हा गुण असतो पैशाच्या अंगी, म्हणून पैशाला महत्व आहे किंवा किंमत येते, मोल असतं. विधिग्राह्य म्हणजे कायद्यानं त्याला त्याचं मूल्य मान्य केलेलं असतं आणि ते सर्व लोक स्वीकारतात.
म्हणजे असा पैशाच्या अंगी कोणता गुण आहे की सर्व लोक त्या पैशाचा स्वीकार करतात. तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये खाली विधिग्राह्यता, संग्राह्य असं वेगवेगळे उपपर्याय येतील. तर ते तुम्हाला कळलं पाहिजे की विधिग्राह्यता हा गुण पैशाला समजा अर्थव्यवस्थेमध्ये बघा. आता उदाहरणार्थ मॉनिटायझेशन आणि डिमॉनिटायझेशन. मॉनिटायझेशन म्हणजे काय? चलनाची निर्मिती करणे. आणि डिमॉनिटायझेशन म्हणजे चलनाचं अवमूल्यन करणे. म्हणजे चलनातून नोटा पैसा काढून घेणे. आता गेल्या मोदी सरकारने 2016 मध्ये गव्हर्नमेंटने डिमॉनिटायझेशन केलं. म्हणजे जुना पैसा नोटा चलनातून बाद केल्या किंवा काढून घेतल्या, त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतो. आता 500 रुपयाची जुनी नोट आपल्याला कुणी आणली तर व्यापारी घेतील का? घेणार नाहीत. कारण त्या नोटेला आता विधिग्राह्यता किंवा स्वीकार्यता हा गुण त्याच्या काही राहिलेला नाही किंवा ती कायदेशीररित्या चलनातून बाद केलेली आहे. म्हणून विधिग्राह्यता हा पैशाच्या अंगी असणारा महत्वाचा गुण. नाणे बाजार आणि भांडवल बाजार, ज्यामध्ये नाणे बाजार म्हणजे काय? पैशांची खरेदी विक्रीचे व्यवहार ज्या बाजारपेठेमध्ये चालतात त्याला नाणे बाजार असे म्हटलं जातात. आणि भांडवल बाजारमध्ये ज्या बाजारपेठेमध्ये कर्ज रोखे, बॉन्ड्स यांची खरेदी विक्री केली जाते त्याला भांडवल बाजार असं आपण म्हणतो. आता या भांडवल बाजारामध्ये प्रामुख्याने साधारणतः ग्राहक, क्रेते आणि विक्रेते. ग्राहक कोण आहेत? साधारणतः वेगवेगळ्या बँका आल्या, याला इन्शुरन्स कंपन्या, बँका, फायनान्स सेक्टर मधल्या वित्तीय संस्था हे साधारणतः ग्राहक असतात. आणि यामध्ये प्रामुख्याने मग कर्ज रोख्यांची, शेअर्सची खरेदी विक्री होते. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याचा समावेश हा भांडवल बाजारामध्ये होत असतो. आणि नादान बाजारामध्ये एका दिवसासाठी लागणारा पैसा 2 दिवसासाठी, 8 दिवसासाठी कर्ज देणं घेणं होत असतं. म्हणजे ते बँक, व्यापारी बँका, रिझर्व्ह बँक या सगळ्यांचा समावेश यामध्ये होत असतो. तर ते सविस्तर तुम्हाला त्याच्या संदर्भात सुद्धा प्रश्न येऊ शकतात. किंवा साधारणतः नाणे बाजार किंवा भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवणारी कोणती संस्था, किंवा शेअर मार्केट, म्युच्युअल फंडवर नियंत्रण ठेवणारी संस्था, तर तुम्हाला साधारणतः सेबी ही संस्था त्याच्यावर नियंत्रण ठेवते. बँकावर नियंत्रण ठेवणारी कोणती संस्था, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, RBI. हे तुम्हाला अशा अनुषंगानं हे सगळं माहीत असणं किंवा सांगणं. किंवा इन्शुरन्स क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही 25-26 कंपन्या आहेत त्यांची शिखर संस्था म्हणून कोणाला, तर IBRDA ज्याला आपण म्हणतो, IBR, हा तर त्या संस्था. अशा तुम्हाला त्या संदर्भात काही प्रश्न येऊ शकतात. किंमत निर्देशांक. किंमत निर्देशांक कसा ठरतो? इंडेक्स, प्राइस इंडेक्स ज्याला आपण म्हणतो. मग हा किंमत निर्देशांक म्हणजे काय किंवा किंमत निर्देशांक ठरवण्याचे पद्धती कोणत्या, त्याच्या संदर्भातले जे काही फिशरचा सिद्धांत, पैशाच्या संदर्भात फिशरचा सिद्धांत काय म्हटलंय, केम्ब्रिजचा दृष्टिकोन काय आहे, रोखता सापळा, लिक्विडिटी ट्रॅप म्हणजे काय, लिक्विडिटी ट्रॅप अर्थव्यवस्थेमध्ये कधी निर्माण होतो, लिक्विडिटी ट्रॅप, रोखता सापळा निर्माण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात, हे साधारणतः महत्वाचं आहे, कळलं पाहिजे. आणि आधुनिक सिद्धांत, पैशाच्या संदर्भातला आधुनिक अर्थतज्ञांनी मांडलेले सिद्धांत, त्यांचे पैशाच्या संदर्भामध्ये काय मत आहेत. बँक व्याख्या, प्रकार व कार्य. बँक म्हणजे काय, बँकेची व्याख्या, बँकेचे प्रकार कोणते, व्यापारी बँका, खाजगी बँका, सार्वजनिक बँका, त्याचबरोबर पुन्हा सूचित बँका, अनुसूचित बँका ज्याला इंग्रजीमध्ये आपण शेड्यूल बँक, नॉन शेड्यूल बँक म्हणतो, विदेशी बँका, भूविकास बँका, सहकारी बँका, असे हे सगळे बँकेचे प्रकार आणि कार्य कोणते, की साधारणतः ठेवी स्वीकारणे, कर्जावर रक्कमा देणे, असे. त्याबरोबर रिझर्व्ह बँक म्हणजे काय, ते पण एक. पतपैसा म्हणजे काय, निर्मिती. पतपैसा म्हणजे व्यापारी बँकांनी केलेली निर्मिती किंवा रिझर्व्ह बँकेने जे काही त्यांचे बॉन्ड्स असतात, कर्जरोखे असतात, तो पतपैसा पण त्याकडे चालतो. रोखता व लाभप्रदता म्हणजे किती बँकांनी स्वीकारलेल्या ज्या ठेवीमधला किती पैसा लोकांचा त्यांनी रोख स्वरूपामध्ये जवळ बाळगला पाहिजे, या संदर्भात रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन्स असतात. त्याचं पर्सेंटेज या संदर्भातून विचारलं जाऊ शकतं. आणि मध्यवर्ती बँकेचे कार्य, बँकांची बँक म्हणून कार्य करणे, नव्या चलनाची निर्मिती करणे, अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, तेजीबंदीच्या याच्यावर नियंत्रण ठेवणे. म्हणजे असे जे रिझर्व्ह बँकेचे 12-13 कार्य आहेत, त्यांचे जवळजवळ 12-13 विभाग आहेत. त्या 13 विभागाची कार्य आहेत. नव्या चलनाची निर्मिती करणे, बँकांची बँक म्हणून बँक काम करणे, व्यापारी वेगवेगळ्या बँकांच्या ठेवी स्वीकारणे,
बँक व्यवसायाला परवानगी देणे, म्हणजे असे हे महत्वाचे कार्य. एखादं कार्य विचारलं जाईल आणि ते कोणतं यापैकी 3 चुकीचे मुद्दे आणि एक कार्य आहे. तर तुम्हाला ते अचूक कार्य ओळखता आले पाहिजे. सगळे कार्य माहीत असले म्हणजे तुम्हाला ते ओळखता येईल. पथचलन नियंत्रणाची साधने, म्हणजे जे काही पथचलन, पथपैसा ज्याला म्हणतो, मग त्याच्यावर कसं नियंत्रण ठेवलं जातं. त्याचे जे कर्ज, खर्च आणि कर्ज आपण पाहिलं, की याच्यामध्ये गरजेनुसार वाढ किंवा घट करून अर्थव्यवस्थेमध्ये पथचलन नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर असं विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण ज्याला आपण म्हणतो, की आपले जे हे 2 पेपर आहेत, या 2 पेपरच्या अनुषंगानं समग्र अभ्यासक्रम डोळ्यापुढे ठेवून एक धावता आढावा आपल्याला कसा घेता येईल, किंवा त्या संकल्पनेत तुम्हाला बेसिक बेसिक माहिती कशा पद्धतीने प्रश्न येतील किंवा काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सर्वसाधारणपणे एक लक्षात ठेवा, की ह्या जो काही समग्र सिलेबस डोळ्यापुढे ठेवा. प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगानं मेन व्याख्या काय आहे ते एकदा समजून घ्या, पाहून घ्या, थोड्याशा वाचून घ्या. आणि मग त्यातले जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील, वैशिष्ट्ये असतील, प्रकार असतील, जे पॉईंट आहेत ते पॉईंट बघून घ्या. तुम्हाला एखादा पॉईंट विचारला जाईल आणि मग 3 पॉईंट मुद्दे हे चुकीचे दिले जातील. तर त्याचे कार्ये, वैशिष्ट्ये, किंवा पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेचे, किंवा कोणत्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांची संख्या ही असंख्य असते, कोणत्या बाजारपेठेमध्ये ग्राहक 2च असतात. तर तुम्हाला कळालं पाहिजे. खाली प्रकार देतील: अल्पाधिकार, द्वयाधिकार, तृतीयाधिकार, पूर्ण स्पर्धा किंवा मक्तेदारी. तर तुम्हाला आता कोणत्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो, तर तुम्हाला लगेच समजलं पाहिजे, की तुम्हाला पर्याय देतील अल्पाधिकार, द्वयाधिकार, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी. तर तुम्हाला कळालं पाहिजे मक्तेदारीमध्ये हा एकच विक्रेता असतो. हा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त विक्रेते कोणत्या बाजारपेठेमध्ये असतात, सांगाल का तुमच्यापैकी कोणी? हा, समजलं ना विद्यार्थी मित्र हो? हॅलो, ऐकताय ना तुम्ही सगळे? हो सर, ऐकतोय. हा हा, बरं असू द्या, उत्तर नाही आलं तरी काही लाजू नका किंवा तसं काही काळजी नसो. बरं, समजलं ना तुम्हाला मी सगळं शिकवलेलं थोडस? हो सर. हा हा, म्हणजे कसं आपण समग्र सिलेबावर थोडासा एक धावता आढावा घेतलेला आहे. तुमची एक थोडीशी रिव्ह्यू ज्याला आपण म्हणू, उजळणी, जेणेकरून की झालेली आहे. तर तुम्हाला ह्या महत्वाच्या बाजारपेठा आहेत बघा: पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारी स्पर्धा. थोडक्यात मी धावती तुम्हाला व्याख्या सांगतो आणि आपण लेक्चर बंद करूयात. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? ज्या बाजारपेठेमध्ये ग्राहकाची संख्या असंख्य असते, वस्तू एकसारख्या असतात, वस्तूच्या किमती सारख्या असतात, कोणताही एखादा विक्रेता आपल्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ किंवा घट करून अधिक नफा प्राप्त करू शकत नाही. सर्व व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांना प्रसामान्य असा नफा मिळतो. अशा प्रकारची स्थिती ज्या बाजारपेठेमध्ये असते त्याला पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ अशी म्हणतात. आता हे जे व्याख्येमध्ये जे काही 4-5 पैलू टाकलेले आहेत, तुम्हाला असं पण विचारतील: प्रसामान्य नफा हा कोणत्या बाजारपेठेमध्ये मिळतो? पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारी स्पर्धा, अल्पाधिकार, द्वयाधिकार. तर लगेच तुम्हाला समजलं पाहिजे की हे मक्तेदारी पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. लगेच तुम्ही पूर्ण स्पर्धा टिक मार्क केलं पाहिजे. आता पूर्ण स्पर्धा झालं. मक्तेदारी म्हणजे काय? ज्या बाजारपेठेमध्ये एकच असा विक्रेता असतो, त्या बाजारपेठेला मक्तेदारीची बाजारपेठ असं म्हणतात. त्याच मक्तेदारीची बाजारपेठ म्हणजे काय? ज्या बाजारपेठेमध्ये 2 पेक्षा जास्त आणि असंख्यपेक्षा कमी विक्रेते असतात त्याला मक्तेदारीयुक्त बाजारपेठ, ज्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन असं म्हणतात. अ, त्याचबरोबर द्वयाधिकार म्हणजे काय? ज्या बाजारपेठेमध्ये 2च विक्रेते असतात त्याला द्वयाधिकार, इंग्रजीमध्ये ड्युओपॉली म्हणतो. आणि अल्पाधिकार म्हणजे काय? ज्या बाजारपेठेमध्ये अ, म्हणजे विक्रेते व ग्राहक कमी प्रमाणात असतात त्याला अल्पाधिकार वगैरे असं म्हणतो. म्हणजे हे 4-5 प्रकार आहेत. त्याच्या व्याख्या तुम्हाला नीट कळाल्या, त्याची वैशिष्ट्ये कळाली. व्याख्या समजून घ्या, वाचा, त्याचे वैशिष्ट्ये वाचा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अ, आता साधारणतः वस्तुभेद करून आपल्या वस्तूच्या मागणीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न कोणत्या बाजारपेठेमध्ये केला जातो? मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, पूर्ण स्पर्धा, अल्पाधिकार. तर तुम्हाला लगेच कळालं पाहिजे की वस्तुभेद हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये केला जातो, ज्याला मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणतो. आणि मूल्यभेद करून आपल्या वस्तूची विक्री वाढवण्याचा प्रयत्न कोणत्या बाजारपेठेत होतो? तर मूल्यभेद हा मक्तेदारी स्पर्धेत केला जातो. मक्तेदारी आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा ह्या 2 वेगळ्या स्थिती आहेत किंवा 2 वेगळ्या बाजारपेठेचे प्रकार आहेत. असो, तर तुम्हाला अशा पद्धतीनं थोड्याशा सगळ्या ह्यांच्या डेफिनेशन केल्या तर तुम्हाला डेफिनेशन विचारतील, तिथे दिली जाईल आणि त्याच्यावर पुन्हा ही कशाची डेफिनेशन आहे किंवा त्यातले वैशिष्ट्य दिलं जाईल आणि हे कशाचं वैशिष्ट्य आहे किंवा त्यातल्या एखादा वैशिष्ट्याचा मुद्दा दिला जाईल. असं वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सोपं आहे. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा.
आपलं आजचं हे मला वाटतं शेवटचं लेक्चर. तुमच्यासाठी एक आढावा लेक्चर ठेवलं होतं. तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. तर आज आपण इथे थांबतोय. ठीक आहे मित्र, थांबायचं. हा, ओके, धन्यवाद. शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेसाठी. चांगला पेपर सोडा सगळेजण. ओके, थांबूयात. बाय. हा सर, बंद करा.